नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आपण काल चालू केला होता नातेसंबंध ब्लड रिलेशन हा रिजनिंगचा अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आणि त्याचा आपण काल बेसिक्स बघितलेला आहे. ॲक्च्युअलमध्ये आपण बेसिकच सुरुवात केली होती काल. आज आपण वेगवेगळे प्रश्न त्याचे बघणार आहोत. चॅप्टर जर पाहायला गेला तर सोपा आहे, पण ज्यांना समजला त्यांना समजतो, अन्यथा आयुष्यभर हा चॅप्टर भरपूर विद्यार्थ्यांना येत नाही. तर पहिला प्रश्न बोर्डवरचा आहे, कशा पद्धतीनुसार सॉल्व करायचा. इझी आहे. राजू हा मनूच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा आहे, तर मनूचे राजूशी नाते काय. हा प्रश्न जो आहे हा प्रश्न आला होता आपल्या RRB NTPC 4/9/2018च्या पेपरमध्ये. RRB NTPC 4/9/2018च्या पेपरमध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर कसा सॉल्व करायचा काल आपण बघितलं. राजू हा मनूच्या वडिलांच्या म्हणजे मनूचे वडील आहेत. मनू, ठीक आहे, ही मनू का लेडीज असेल आहे ना, नावावरच ओळखू येते. आणि तिचे वडील जे पण असतील पुरुष आहेत म्हणून हे असं घेतलं. ठीक आहे, एवढे मनूचे वडील झालं. वडिलांच्या बहिणीचा म्हणजे या वडिलांची जी बहीण असेल, दोघं भावंडे दाखवण्यासाठी, ही त्याची बहीण. ठीक आहे, बहीण. ठीक आहे, वडिलांच्या बहिणीचा मुलगा आहे म्हणजे हिचा मुलगा आहे कोण, राजू, म्हणजे हा पुरुष आहे. ही आपली डायग्राम तयार झाली. तर मनूचे राजूशी नाते काय. तर मनूचे राजूशी नाते काय म्हणजे याचा अर्थ काय, राजूची मनू कोण लागेल. तर राजूची मनू कोण लागेल लक्षात घ्या. राजूची आई आणि आईचा भाऊ आणि भावाची मुलगी म्हणजे कोण लागते रे, मामे बहीण लागते. कोण लागते, मामे बहीण. तर राजूची मनू कोण म्हणजे तुम्हाला विचारलं आहे मनूचे राजूशी नाते काय. इथं ह्या गोष्टी लक्षात ठेवा, इथं आपलं कन्फ्युजन होते. मनूचे राजूशी नाते काय म्हणजे त्याचा अर्थ काय, राजूची मनू कोण लागेल. तर राजूची मनू जी आहे ही मामे बहीण लागेल म्हणजे याचं उत्तर काय येईल, मामे बहीण. म्हणजेच मनूचे राजूशी नाते काय आहे, जे मनू जी आहे राजूची कोण आहे, मामे बहीण आहे. आणि राजू जो आहे मनूचा कोण आहे, कोण आहे तो, आत्या भाऊ आहे. बरोबर आहे ना, आत्याचा मुलगा आहे म्हणजेच तो काय आहे, आत्या भाऊ आहे. आणि राजूची मनू कोण आहे, मामे बहीण आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार प्रश्न सॉल्व करा. दुसरा प्रश्न बघू पेपरला आलेला. बघा, नेक्स्ट प्रश्न आपल्यासमोर आहे. एक्सने त्याचा मित्र झेडला एक चित्र दाखवले आणि म्हणाला, हा माझ्या पत्नीच्या मुलीच्या पतीचा मुलगा आहे, तर चित्रातील व्यक्ती एक्सचा किंवा ची कोण आहे. ठीक आहे, एकदम इझी प्रश्न आहे हा. प्रश्न तुम्ही तोंडी सॉल्व करू शकता. इथं डायरेक्ट दिसून राहिलं, एक्सने त्याचा मित्र झेडला एक चित्र दाखवलं. ते चित्र, आता त्या चित्राच्या बाबतीत म्हणू, हा माझ्या म्हणजे एक्सची पत्नी म्हणजे त्याची बायको, पत्नीच्या मुलीचा म्हणजेच त्याच्याच मुलीच्या पतीचा म्हणजेच त्याच्या जवळचा मुलगा आहे. तर चित्रातील व्यक्ती एक्स किंवा एक्सचा चा किंवा ची कोण आहे. तर एक्सचा कोण आहे, तो नातू आहे असं आपण डायरेक्ट म्हणू शकतो. तर आपण बघू डायग्रामच्या पद्धतीनुसार कसं म्हटलेलं आहे. एक्सने त्याचा मित्र झेडला एक चित्र दाखवले आणि म्हणाला, हा माझ्या पत्नीच्या म्हणजेच एक्सची काय आहे, पत्नी. एक्स काय मग पुरुष आहे आणि त्याची पत्नी जी पण असेल ती काय राहील, वर्तुळामध्ये ही पत्नी झाली त्याची. हा माझ्या पत्नीच्या म्हणजे एक्स म्हणून राहिला कोणाला, झेडला, म्हणजे एक्सच्या पत्नी, एक्सची पत्नी जी पण आहे ती मुलीच्या म्हणजेच या पत्नीची जी मुलगी आहे ती याची पण मुलगी राहील, मुलीच्या, ही मुलगी मुलीच्या पतीचा म्हणजे हिचा जो पती असेल तो आहे ना, पतीचा कोण आहे, मुलगा आहे म्हणजे या दोघांचा मुलगा आहे. कोण, चित्रातला व्यक्ती, चित्रातील फोटो किंवा ज्याचं चित्र आहे तो. ही डायग्राम झाली. म्हणजे एक्सची पत्नी, पत्नीचा मुलगी, पत्नीची मुलगी म्हणजेच या दोघांची मुलगी, आणि या मुलीचा नवरा आणि या नवऱ्याचा मुलगा म्हणजे या दोघांचा मुलगा. म्हणजे या एक्सचा हा चित्रातील व्यक्ती कोण लागेल रे, तो मुलीचा मुलगा आहे. मुलीचा मुलगा आहे म्हणजेच तो कोण लागेल, नातू लागेल. म्हणजे याचं उत्तर काय भेटते आपल्याला पहिलं. RRB NTPC 5/9/2018ला हा प्रश्न विचारला होता. तर हे प्रश्न तुम्हाला डायग्राम काढण्याची गरज नसतात जर आपल्याला नातं समजलं तर, कारण हे साधे प्रश्न आहेत. हा माझ्या पत्नीच्या म्हणजे त्याच्या बायकोच्या मुलीच्या म्हणजेच त्याच्याच मुलीच्या पतीचा म्हणजेच त्याचा जवळचा मुलगा आहे. म्हणजे जवळचा मुलगा म्हणजेच काय झाला, नातू झाला. एवढं डायरेक्ट आपण करू शकतो. पण त्यासाठी नाही येत असेल तर डायग्राम करून करा. पण प्रश्न चुकू नका. डायग्राम काढायला तुम्हाला अर्धा सेकंदात
म्हणजेच 20 ते 22 सेकंदामध्ये उत्तर सॉल्व करता येते. मोठं असलं तर थोडा वेळ लागू शकतो, पण असे प्रश्न तुम्ही 20 ते 22 सेकंदामध्ये सॉल्व करू शकता. यामध्ये तुम्ही टायमिंग तुमचा वाचू शकता. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न आहे, स्पंदना राजूची बहीण आहे. असे असल्यास राजूच्या वडिलांची बहीण व स्पंदनाचे नाते काय? डायरेक्ट साधा प्रश्न आहे. स्पंदना राजूची बहीण आहे असे असल्यास राजूच्या वडिलांची बहीण व स्पंदनाचे नाते काय? राजूच्या वडिलांची बहीण म्हणजेच ती स्पंदनाच्या वडिलांची बहीणच राहील. तर स्पंदनाच्या वडिलांची बहीण म्हणजेच वडिलांची बहीण आपली कोण लागते रे? आत्या लागते. म्हणजे याचं उत्तर डायरेक्ट तिसरं आहे, तिसऱ्या नंबरचं. नसेल समजत तर स्पंदना राजूची बहीण आहे. स्पंदना जी आहे ही काय? राजूची बहीण. म्हणजे राजू काय झाला? पुरुष झाला. स्पंदना काय झाली? स्त्री झाली. हे दोघं बहीण भाऊ म्हणजे हे असं. असे असल्यास राजूच्या वडिलांची बहीण म्हणजे या दोघांचे वडील जे पण राहतील ते, ठीक आहे, हे वडील हे चौकोनामध्ये हे वडील राहतील ते वडील आणि वडिलांची बहीण, वडिलांची जी बहीण असेल वडिलांची बहीण व स्पंदनाचे नाते काय? म्हणजेच या दोघांचे वडील जे आहेत वडिलांची बहीण, तर स्पंदनाची वडील आणि वडिलांची बहीण म्हणजे आपली वडिलांची बहीण आपली कोण लागते रे? आत्या लागते. म्हणजे याचं उत्तर काय? तिसरं, आत्या. एकदम इझी प्रश्न होते. RRB NTPC 10/9/2018 प्रश्न विचारला होता. पुढचा प्रश्न बघूया आपण. घ्या पुढचा प्रश्न बघा. F हा यस आणि डीचा पिता आहे. डीच्या आत्याची मुलगी ई आहे. तर Fचे ईशी नाते काय? RRB NTPC 10/9/2018 प्रश्न विचारला होता. सेम एकाच पेपरमध्ये 2 प्रश्न नातेसंबंधाचे आलेले आहेत. तर बघा हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. प्रश्न तोंडी सोडू शकता. F हा यस आणि डीचा पिता आहे. म्हणजे यस आणि डीचे जे वडील आहेत ते कोण आहेत? F. आणि डीच्या आत्याची मुलगी ई आहे. म्हणजेच डीच्या आत्याची मुलगी ई आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये Fची जी बहीण असेल बहीणची मुलगी ई राहील. तर Fचे ईशी नाते काय? म्हणजे F जो आहे ईचा कोण राहील? मामा राहील. हे डायरेक्ट आपण सॉल्व करू शकतो. नाही समजत असेल डायग्राम काढा. काय म्हटलं आहे? F हा यस आणि डीचा पिता आहे. यस आणि डी या दोघांचा पिता म्हणजे हे दोघं भाऊ किंवा बहिणी असतील. या दोघांचा पिता कोण आहे? F आहे असं म्हटलं आहे. ठीक आहे. F जो आहे यस आणि डीचा काय आहे? पिता आहे. पुढे काय? डीच्या आत्याची मुलगी ई आहे. डीच्या आत्याची मुलगी ई आहे. म्हणजेच डीचे वडील F आणि Fची बहीण जी पण असेल ती आहे ना, त्याची मुलगी जी आहे ती ई आहे. बरोबर आहे. डीच्या आत्याची मुलगी ई आहे. म्हणजे डीच्या वडिलांची बहिणीची मुलगी ई आहे असं रे. बरोबर आहे. तर Fचे ईशी नाते काय? तर F जो आहे ईचा कोण लागेल? म्हणजे ईचे जो आहे ईच्या आईचा भाऊ, ईच्या आईचा भाऊ, ईच्या आईचा भाऊ कोण लागतो रे? मामा. म्हणजेच कोणाचाही आपल्या आईचा भाऊ कोण लागतो? आपला मामा लागतो. म्हणजे याचं उत्तर काय येईल? मामा. तर Fचे ईशी नाते काय? म्हणजे उत्तर काय येईल? मामा. ठीक आहे. तर हे साधे साधे प्रश्न आहेत. इझिली सॉल्व करता येतील. काही सेकंदामध्ये उत्तर तुम्ही सॉल्व करू शकता. पुढचा प्रश्न बघा. बघा पुढचा प्रश्न. ए हा बीचा भाऊ आहे. सी ही बीची बहीण आहे. डी हे सीचे वडील आहेत. तर बीचे डीशी नाते काय? RRB NTPC 14/9/2018 प्रश्न विचारला होता. अशा पद्धतीनुसार ऑप्शन दिलेले होते. प्रश्न खूप सोपी आहे. ए हा बीचा भाऊ म्हटलेला आहे. बीचा जो भाऊ आहे तो कोण आहे? ए आहे. ठीक आहे. हा भाऊ आहे म्हणजे हा पुरुष आहे. बी कोण आहे आपल्याला माहीत नाही. ठीक आहे. खाली लिहितो मी थोडंसं. पहिली लाईन काय आहे? ए हा बीचा भाऊ आहे. म्हणजे बी जो पण असेल त्याचा जो भाऊ आहे तो कोण आहे? ए. हे झालं पहिली लाईन. दुसरं काय म्हटलेलं आहे? सी ही बीची बहीण आहे. म्हणजे बीची जी बहीण आहे ही लेडीज आहे. ही झाली सी. डी हे सीचे वडील आहेत. सीचे वडील कोण आहेत? डी आहेत. म्हणजे बीचे वडीलसुद्धा डी राहतील आणि एचे वडीलसुद्धा डी राहतील. कारण हे तिघं पण काय आहेत? भाऊ आहेत किंवा बहिणी भाऊ आहेत. म्हणजे या सर्वांचे वडील कोण राहतील? डी. ठीक आहे. तर त्यांनी काय म्हटलं? तर बीचे डीशी नाते काय? आता बी लेडीज आहे की जेंट्स आहे आपल्याला समजून नाही राहिलं. कारण बीचा भाऊ ए म्हटला आणि बीची बहीण सी म्हटली. म्हणजे बी जो आहे लेडीज आहे की जेंट्स आहे मला एक्झॅक्ट समजत नाही आहे. म्हणजे डीचा मुलगा किंवा मुलगी बी राहील. म्हणजे आपल्याला उत्तर भेटेल पहिलंच. तर डीचा मुलगा किंवा मुलगी कोणता राहील? बी राहील. म्हणजे याचं उत्तर आपल्याला पहिलं भेटलेलं आहे.
बघा लक्षात घ्या, काल आपण एक्झाम्पल घेतले होते त्यामध्ये सुद्धा आपल्याला असे प्रश्न होते की त्याचं डायरेक्ट उत्तर आपल्याला भेटत नव्हतं, पण ऑप्शनमध्ये ते उत्तरं असतात कसे की त्याला 2 ऑप्शन दिलेले असतील, जसं मुलगा किंवा मुलगी, भाची किंवा पुतणी, अशा पद्धतीनुसार ऑप्शन दिलेले त्यामध्ये राहतील की ज्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट सांगता येत नाही की तो त्यांचं कोण आहे. म्हणजे डीचा बीशी जो संबंध आहे तर डीची मुलगी किंवा मुलगा जो आहे तो कोण आहे, बी आहे. म्हणजे याचं उत्तर आपल्याला काय भेटलं, पहिलं उत्तर आपल्याला याचं भेटलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करसाल, शेअर करसाल आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करसाल. पुढचा प्रश्न बघूया. बघा नेक्स्ट प्रश्न परत इझी प्रश्न आलेला आहे 14/9/2018च्या RRB NTPCच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. एका महिलेकडे बोट दाखवत एक मुलगा म्हणाला, ती माझ्या वडिलांची एकुलती एक सून आहे. तर त्या महिलेचे त्या मुलाशी नाते काय? तुम्ही जर 2 सेकंद विचार केला, माझे वडील आणि माझ्या वडिलांचे वडील, माझे आजोबा आणि आजोबाची एकुलती एक सून, म्हणजेच त्याची कोण राहील रे, आई राहील. सरळ सरळ याचं उत्तर आपल्याला आई भेटते. नाही येत असेल डायग्राम करा. एका महिलेकडे बोट दाखवत एक मुलगा म्हणाला, ती माझ्या, ठीक आहे, एक महिला आहे आणि एक मुलगा आहे, ती माझ्या वडिलांच्या, म्हणजे हा मुलगा बरोबर आहे, या मुलाचे वडील आहे ना, हा पण पुरुष, वडिलांची परत यांचे वडील आहे ना, वडिलांची एकुलती एक सून आहे. एकुलती एक सून आहे म्हणजेच काय, याचा मुलगा जो राहील त्याची बायको राहील आहे ना. एकुलती एक सून ही झाली सून, बरोबर आहे, म्हणजे याची ती काय झाली, बायको. म्हणजे त्यांनी म्हटलं तर त्या महिलेचे त्या मुलाशी नाते काय, या महिलेबद्दल हा मुलगा म्हणून राहिला, तर या मुलाचे वडील जे आहेत त्याची ही बायको आहे, म्हणजे ही त्याची काय आहे, आई आहे. हे आपण डायरेक्ट म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय, 4थ्या नंबरचं आई. ठीक आहे, एकदम इझी प्रश्न आहेत, एकदम इझी आहेत प्रश्न, खूप सोपे आहेत. ठीक आहे, व्यवस्थित क्लिअर करा, थोडा विचार करा. सध्या तुम्हाला जर वेळ लागत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जसे जसे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करत असाल तसं तसं तुम्हाला सोपं होत जाईल. ठीक आहे, भरपूर विद्यार्थी मला माहीत आहेत की त्यांना काही समजत नाही, डायरेक्ट सोडून देतात हा प्रश्न. आपण शिकवत जरी असलं तर त्यांच्या डोक्यातच येत नाही की काय म्हणून राहिले हे, ते करत नाही, त्यांना करण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाहीत हा चॅप्टर. तर भरपूर विद्यार्थी, मी तुम्हाला सांगतो 80% विद्यार्थी हे प्रश्न सोडून देतात आणि 20% विद्यार्थी बोटावर सॉल्व करतात, कारण ते समजतात ना आता काय आहे किंवा काय आहे आणि प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतात. तर त्या गोष्टी करू नका, व्यवस्थित क्लिअर करा, वेळ आहे, सगळ्या गोष्टी आहेत, व्यवस्थित अभ्यास करा, क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आणखी बघूया. बघा पुढचा प्रश्न परत इझी प्रश्न. शलाका ही मथुराच्या भावाच्या एकुलत्या एका बहिणीची आई आहे, तर मथुराचे शलाकाशी नाते काय, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. सोपी प्रश्न आहे. शलाका जी आहे ही मथुराच्या भावाच्या एकुलते एक बहिणीची आई आहे. म्हणजे मथुराचा जो भाऊ आहे, मथुरा जी आहे ही काय लेडीज आहे, तिचा जो भाऊ असेल, ठीक आहे, तिचा जो भाऊ आहे, ठीक आहे, मथुराच्या भावाच्या एकुलत्या एका बहिणीची आई आहे. म्हणजे हिचा जो भाऊ आहे या भावाची एकुलती एक बहीण कोण आहे, मथुराच आहे, आणि तिची आई कोण आहे, शलाका आहे. या मथुराची आई जी आहे ती शलाका आहे. म्हणजे मथुराची आई शलाका आहे, तर या भावाची सुद्धा आई काय राहील, शलाका राहील. तर मथुराचे शलाकाशी नाते काय, तर शलाकाची मथुरा कोण राहील रे, मुलगी राहील. तर शलाकाशी मथुरा कोण राहील, मुलगी राहील. एकदम साधे प्रश्न आहेत. परत एकदा बघा, शलाका ही मथुराचा जो भाऊ आहे, भावाच्या एकुलत्या एका बहिणीची आई आहे. म्हणजे हा जो भाऊ आहे मथुराचा, हा एकुलता एक भाऊ आहे आणि ही त्याची काय एकुलती एक बहीण आहे. आणि तिची आई जी कोण आहे, शलाका आहे. मथुराची आई जी आहे शलाका आहे, म्हणजे त्या भावाची आईसुद्धा काय शलाका आहे. तर मथुराचे शलाकाशी नाते काय, म्हणजे शलाका ही मथुराची कोण आहे, तर मथुरा ही शलाकाशी कोण आहे, तर तिथे काय आहे, मुलगी आहे. ती त्याची काय आहे, मुलगी आहे. म्हणजे डायरेक्ट पहिलं ऑप्शन आपल्याला उत्तर भेटलं, मुलगी. ठीक आहे, तर इझी प्रश्न आहेत, व्यवस्थित सॉल्व करा. ठीक आहे, पुढचा एक प्रश्न आपण घेऊया. बघा एक शेवटचा प्रश्न घेऊ आणि बाकीचा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. लता एका चित्राकडे बोट दाखवते आणि म्हणते, ती माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलाची बायको आहे. तर लता कोणाकडे बोट दाखवत आहे असं म्हटलेलं आहे.
एका चित्राकडे बोट दाखवते आणि काय म्हणते की ती माझ्या वडिलांच्या, म्हणजे लताचे जे वडील आहेत, लता काय स्त्री आहे, तिचे जे वडील आहेत, ठीक आहे, तिचे वडील म्हणजे हे कोण आहेत, पुरुष, वडिलांच्या पत्नीच्या म्हणजे तिची काय आई, पत्नीच्या आहे ना, पत्नीच्या मुलाची म्हणजे या दोघांचा जो मुलगा असेल आहे ना, मुलगा, त्याची बायको म्हणजे याची बायको आहे असं म्हटलं. म्हणजे या दोघांचा मुलगा हा आहे आणि या दोघांची मुलगी लता आहे, म्हणजे हे दोघं काय आहेत रे, बहीण भाऊ आहेत. तर काय म्हटलं, तर लता कोणाकडे बोट दाखवत आहे, तर लता हिला बोट दाखवत आहे, म्हणजे लताच्या भावाची बायको हिची कोण राहील रे, वहिनी राहील. तर याचं उत्तर काय येईल, तिची वहिनी. तर लताचा भाऊ आहे हा, बरोबर आहे, मुलगा आहे ना, तर लताचा भाऊ जो आहे, भावाची बायको काय राहते रे, तिची वहिनी राहते, म्हणजे याचं उत्तर काय भेटलं, तिची वहिनी. ठीक आहे, कारण लताचे वडील, वडिलांची पत्नी म्हणजे तिची आई आणि तिचा मुलगा म्हणजे तिचा भाऊ, भावाची बायको म्हणजे तिची कोण झाली, वहिनी. म्हणजेच ती ज्या व्यक्तीकडे किंवा ज्या चित्राकडे बोट दाखवत आहे ती तिची कोण आहे, वहिनी आहे. हा 25/1/2019ला हा प्रश्न विचारला होता. तर अशा तऱ्हेचे प्रश्न भरपूर पेपरमध्ये आलेले आहेत. व्यवस्थित प्रॅक्टिस केली, हे 8 एक्झाम्पल परत जर तुम्ही रिवाईज केले त्यानंतर तुम्ही आणखी जर यामध्ये 10-15 एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व केले तर तुमचा हा प्रश्न चुकणार नाही. आता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये, उद्याचं शेवटचं लेक्चर असेल नातेसंबंध, थोडेसे मोठे प्रश्न असतात. ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं हेच कन्सेप्ट आहेत, थोडेसे मोठे असतात, त्यामध्ये वेगवेगळे साईन वगैरे दिलेले असतात, ते प्रश्न आपण क्लिअर करू. आणि उद्या नातेसंबंध हा चॅप्टर आपण क्लिअर करून टाकू. तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच व्हिडिओमध्ये सांगा, कमेंटमध्ये सांगा. लेक्चर आवडलं असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच जॉईन केलेली नाही आहे त्यांनी बॅच जॉईन करून घ्या. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.